तो
याती कुळ माझे गेले हरपुणे याते कुळ माझे गेले हरपुणे याते कुळ माझे गेले हरपुणे याते कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचोने आणोनेले श्रीरंगा वाचोने आणोनेले श्रीरंगा वाचोने आणोने आ किती ओ शिकवाल मज वेळो वेळा किती ओ शिकवाल मज वेळो वेळा शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रचलिये मी तया गोवळा रचलिये मी तया गोवळा रचलिये अष्ट भोग भोगिता माते नाही ताड भोग भोगिता मात्र नाही ताड अष्ट भोग भोगने माते नाही ताड भोगने मात्र नाही ताड भक्ती प्रेम ओढलेले गे माय भक्ती प्रेम ओढलेले गे माय भक्ती प्रेम ओढलेले गे माय किती ओ शिकवाल मज वेळो वेळा शिकवाल मज वेळो वेळा किती ओ शिकवाल मज वेळो वेळा शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रचलिये तया गोवळा रचलिये तया गोवळा रचलिये हे बाप रखमा देव रोज भेचा दिवाळा देव रोज भेचा दिवाळा बाप रखमा देव रोज भेचा दिवाळा रोज भेचा दिवाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माय केल्या वेगळा नव्हे ग माय काही केल्या वेगळा नव्हे ग माय बाप रखमा देव रोज भेचा दिवाळा बाप रखमा देव रोज भेचा दिवाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माय हे किती शिकवाल मज वेळो वेळा शिकवाल मज वेळो वेळा किती ओ शिकवाल मज वेळो वेळा शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रचलिये तया गोवळा रचलिये तया गोवळा रचलिये हो बारक कुमार कुमार जय कुमार कुमार हो बारक कुमार हो बारक कुमार कुमार हो बारक कुमार जिरेवाडी बसली याती कुळ माझे गेले हरपुणे 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 हरपुणे याती कुळ माझे गेले हरपुणे यात कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचोने आणोने श्रीरंगा वाचोने श्रीरंगा वाचोने आणोने 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 श्रीरंगा वाचोने आणोने आणोने श्रीरंगा
श्रीरंगा वाचोनी आनोने आनोने वो सिकवाल मज बेड़ो बेड़ा किती वो सिकवाल मज बेड़ो बेड़ा श्रीरंगा वाचोनी आनोने तिरंगा बचोनी आनोने तिरंगा बचो श्रीरंगा मज वेळा किती सुखबाल मज वेळा
मज वेळोवेळा सुखवाल मज हाताने टाळी मुखाडी नामशंकरण विठ्ठल 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 बोला पुंडलिक हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पार्वती पते शिव हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर विठ्ठल 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 याती कुळ माझे गेले हरपुणी याती कुळ माझे गेले हरपुणी श्रीरंगा वाचोनी अनुनेने किती हो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये अष्टभोग भोगणे माते नाही चाड अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम सोकले लगे माये किती हो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये बाप रुक्मादेवीवर जिव्हीचा जिव्हाळा बाप रुक्मादेवीवर जिव्हीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये किती वो शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतली समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननी तपानी मंडलम मंडलानाम तरुण तुलसीमाला कंदरो कंजनेत्रो सदैव धवलासं विठ्ठलं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ज्ञानेशमचे ज्ञानमूर्तीं साक्षात प्रेमस्वरूपिणीं नामदेवस्य दयामूर्तिं नाथ वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परम मूर्तिं देहो क्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं विठ्ठला विठ्ठला यातिकुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचूनी अनुनेने किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतलिये. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप कैवल्य चक्र साम्राज्यवती ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा या ठिकाणी 4 पदाचा अभंग छायाचिंतन काल्याच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. यथामती यथा अवकाश आहे त्या वेळेमध्ये आपण या चिंतनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल निमित्त तर या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सारडगावकर मंडळी नणंजकर मंडळी सर्व पंचकृषीतील सर्व भाविकांच्या अथांग परिश्रमातून या ठिकाणी चालू असलेला श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आणि सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने विठ्ठल विठ्ठल काय भूमिका आहे जर विचार केला तर जर आजचं हे नैमित्तिक कीर्तन कसं असतं आज आपण कथेमध्ये सांगणार होतो पण वेळेअभावी कथेमध्ये निरूपण करता नाही आलं. आता आपण भगवान दत्तात्रेयचं थोडंसं चरित्र पाहूयात पुन्हा अभंगाचा ठाव घेऊया आणि भगवंताची लीला सांगून आपण काल्याचं दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता माता दत्त माझा पिता हो दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा दत्त माझी माता बहीण बंधू चुलता दत्त माझा बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु हो दत्त माझे तारू बहीण बंधू चुलता माझा बहीण बंधू चुलता हे कृष्ण हे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू उतरी पहिला मारू भवन नदीचा प्रसंग असा होता. आता सती पतिव्रतेचं या ठिकाणी सामर्थ्य सर्वात महत्वाचं आहे. पतिव्रतेची सत्ता ही देवादिकांवरती पण चालते. एवढंच नव्हे जर पतिव्रतेचा जर विचार केला ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले वनवासाला जात असताना लखनजी सोबत गेले आणि त्यावेळेस मात्र उर्मिला 14 वर्षापर्यंत दारामध्ये उभी आहे. 14 वर्षे दारामध्ये उभी याचा अर्थ उभीच आहे असं नाही लावायचा याचा अन्वय अर्थ लागला पाहिजे. काय या ठिकाणी लक्षार्थ घ्यायचा दारामध्ये उभी म्हणजे सारखी वाट पाहते. किती 14 वर्षापर्यंत वाट पाहते सारखं वाट पाहते हो सारखी वाट पाहते 14 वर्षापर्यंत. हे काय पातिव्रत्य एवढंच नव्हे तर पूर्वी शंडिल्या नावाची पतिव्रता होती. तिने अनेक जणांकडून श्रवण केली होती पतिव्रतेची शक्ती काय असते. त्यावेळेस एका पतिव्रतेकडे गेली आणि त्या ठिकाणी विनंती करते अहो मला मार्ग सांगा मला पातिव्रत्य धर्म सांभाळायचा आहे. म्हणे पातिव्रत्य जर धर्म सांभाळायचा असेल तर त्या ठिकाणी विवाह करावा लागेल लग्न करावं लागेल. लग्न झाल्याच्या नंतर आपल्या पतीची सेवा केल्याच्या नंतर पातिव्रत्य धर्म त्या ठिकाणी
आपल्याला पातिव्रत्य धर्म निभावता येईल ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी म्हणे कोणाबरोबर विवाह करू. सोमवारचा दिवस होता. जा म्हणे मंदिरामध्ये. गेले मंदिरामध्ये गेल्याबरोबर जो कोणी पुरुष प्रथमतः तुला दर्शनाला येईल त्याला पती म्हणून स्वीकार. जसं त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश केलाय. मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर तिला एक कोड फुटलेला व्यक्ती दिसल्याबरोबर त्याला पतिरूपाने स्वीकारलं. वरमाला घातली. जशी वरमाला घातली तसे त्या ठिकाणी पतिरूपाने त्या ठिकाणी सेवा करू लागली. सेवा करत असताना पहा, पतिरूपाने सेवा करतेय, तन्मयतेने सेवा करतेय. आणि तन्मयतेने सेवा करत असताना पण हा पण भरपूर खोड्याचा होता. एवढंच नव्हे, कोड फुटलेला होता. कोड फुटलेला असताना त्याने परपुरुष त्या ठिकाणी परस्त्री पाहितली आहे. एका वेश्येचं घर पाहितलंय आणि एका वेश्येचं घर पाहितल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये अभिलाषा झाली आहे. म्हणा मला या वेश्येकडे जायचंय, एक दिवस मला एक रात्र त्या वेश्येकडे राहायचंय, अशी अभिलाषा आपल्या पत्नीकडे केली. कोण पतिव्रता अशी आहे की त्या ठिकाणी आपला पती इतरांच्या घरी जावा अशी अभिलाषा धरणारे. परंतु त्या ठिकाणी शंडिल्य अशी होती की आपला पती नाराज झाला नाही पाहिजे, आपला पती हा माझ्यासाठी परमेश्वर आहे, अशा दृष्टीने त्या ठिकाणी पतीची नितांत सेवा करते. सेवा करत असताना एक दिवस होऊ दे, तुझा पती गतप्राण होऊ दे, त्याला मी जिवंत करते. त्रिभुवनाचं सूत्र बदलत होतं. त्यावेळेस मात्र अनुसया मातेच्या एका शब्दामुळे त्या ठिकाणी हे चित्रक्रियन बदलून गेलं. बदलल्याबरोबर त्या ठिकाणी अनुसया मातेने सांगितलं, चिंता करू नकोस. सूर्योदय झाला. त्या शंडिल्यचा पती गतप्राण झाला. जसा गतप्राण झाला, अनुसया मातेने स्वसामर्थ्याने त्याला जिवंत केलं. जसं जिवंत केलं त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्याचा कोड फुटलेला जो काही रोग होता तो कोडही निघून गेला आणि अतिशय सुंदर त्याला स्वरूप प्रदान झालं. त्यावेळेस मात्र ही चर्चा एका ठिकाणी थांबली नाही, तर त्रिभुवनामध्ये चर्चा पांगली होती. त्या त्रिभुवनामध्ये एकच चर्चा होती. अनुसया माता, सती अनुसयाचं सामर्थ्य जिकडे तिकडे गगनामध्ये पसरलं होतं. पसरलं असताना त्या ठिकाणी नारदजी अचानक त्रिभुवनाचं भ्रमण करत असताना पार्वती आई साहेबांकडे गेल्या कैलासावरती गेल्याबरोबर त्या ठिकाणी नारदजी म्हणतायत, नारायण नारायण. असं ज्यावेळेस त्या ठिकाणी नारायणाचा उच्चार केला, अहो नारदजी कसे आहात, बरं आहे ना त्रिभुवनामध्ये? अहो म्हणे कुणाची चर्चा नाही, फक्त एका सतीची चर्चा चालू आहे सध्या त्रिभुवनामध्ये. कोण त्या सतीची? सती अनुसयेची. आमच्यापेक्षाही त्या पतिव्रता आहेत. हो म्हणे, अहो सगळी त्रिभुवनामध्ये चर्चा त्यांची चाललेली आहे. अशी ज्यावेळेस त्या ठिकाणी चर्चा कानावरती पडली, महाराज काही पण सहन होईल. आपल्या पत्नी समोर दुसऱ्याच्या पत्नीची जर त्या ठिकाणी चर्चा केली का कालची भाजी खूप छान झाली होती, एवढं जरी म्हटलात तरीही तुम्हाला 2 दिवस त्रास सहन करावा लागतो. तुमचा माझा नाही, हे व्यवहारातलं आहे. बघा झालं हेच. आता पार्वती आई साहेबांसमोर आता चर्चा सुरू झाली सती अनुसया मातेची. सती अनुसया त्या ठिकाणी मग आता पार्वती आई साहेबांना लागलीच काही क्षणामध्येच फोन फिरवला. कुणाला? सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या पत्नीला सावित्रीला फोन केल्याबरोबर सांगितलं, म्हणे अरे आपल्यापेक्षाही एक पतिव्रता आहे. कोण आहे? सती अनुसया. हो. त्यावेळेस मात्र तिने पुन्हा लक्ष्मीकडे फोन फिरवला. तिघी एक ओटल्या. तातडीची मीटिंग घेतली. कसं काय असं होत आहे? माणसाला मत्सर सहन होत नाही महाराज. कुणाची जर प्रगती होत असेल ना, माणसाच्या मनामध्ये अलगत मत्सर येतो. मत्सराची व्याख्या शास्त्रकार सांगतात, मत्तः अग्रेसरती इति मत्सर. काय? दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून ज्यावेळेस अंतकरणामध्ये जळण होते ना, ऐका, दुसऱ्याची प्रगती पाहून अंतकरणामध्ये जी जळण होते त्याला मत्सर म्हणा. मत्सर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मत्सर करून जागा करून बसलेला आहे. शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतला तर याला रात्रभर झोप येत नाही. काय कारण आहे? मत्सर आहे. हो, एक वेळेस मच्छर परवडला पण मत्सर परवडत नाही. मच्छर परवडला, मच्छरासाठी आपण काय करू शकतो? मच्छरदाणी आणू शकतो, गुड नाईट लावून झोपू शकतो. जर अंतकरणात मत्सर असेल ना, मग मला बिछाण्यावर जरी झोपला ना तुम्ही, झोप येणार नाही येत झोप. अंतकरणामध्ये तो झोपच येऊ देत नाही मत्सर. या तिघींच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. आमच्यासारख्या त्रिभुवनामध्ये पतिव्रता नाही आहेत. मग काय केलं पाहिजे? म्हणजे ही जर पतिव्रता असेल तर हिचं सत्व हरण झालं पाहिजे. काय करते ती? द्वारामध्ये आलेला अतिथी कधी विनमुग जाऊ देत नाही. काय करावं? आता या तिघींनी आपले मालक येऊ दिले आणि आल्याबरोबर
कोपभुवनामध्ये जाऊन बसल्या. पूर्वी एक कोपभुवन होते. कोपभुवन म्हणजे एक स्पेशल रूम रुसून बसण्याची. खरं तर आजच्या काळाला गरज आहे त्याची कोपभुवन. पण कोपभुवन गेलं नंतर आपल्याकडं कोपभुवन राहिलं नाही, कोपरा राहिला नाही का. म्हणजे रुसलेला माणूस कोपऱ्यात जाऊन बसतो. आग काय तर म्हणत होते, काहीतरी म्हण होते, कोपऱ्यात बसू काहीतरी असं होती म्हण. हा, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. म्हणजे कोपभुवन गेलं आणि तेवढा फक्त कोपरा शिल्लक राहिला. आता तर तो कोपरा पण राहिला नाही. माणसं डायरेक्ट डिसिजन घ्यायला लागले. काय करायचं, निर्णय डायरेक्ट घेतात. असा निर्णय घेण्यापेक्षाही एक कोपभुवन किंवा कोपरा तरी आता जिवंत असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला प्राण गेला. आता मात्र दुसरं काहीच ऐकायचं नाही. त्या अनुसया मातेचं सत्व हरण झालं पाहिजे. काहीही करा. तिन्ही देव विचारात पडलेत. काहीही सांगा पण आता सती अनुसयाकडे जाण्यासाठी सांगू नका. प्रत्येकाच्या मनामध्ये. पण त्या ठिकाणी स्त्री हट्ट आहे. 3 हट्ट सांगितलेत. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. बालहट्ट त्याला 100ची नोट द्या चालत नाही, फाडून टाकतं, फेकून देतं. त्याला 1 रुपयाची चॉकलेटच पाहिजे असते. त्याला बालहट्ट म्हणा. स्त्री हट्ट कशाला म्हणायचं किंवा राजहट्ट कशाला म्हणायचं. राजहट्ट रात्रामध्ये नोटा बंद झाल्या, कोणी काही बोलू शकलो नाही. हा राजहट्ट आहे. राजाच्या हट्टापुढे कुणाचं काही चालत नाही. आणि स्त्री हट्ट, स्त्रीच्या हट्टापुढे कुणाचं काही चालत नाही. एखाद्या वेळेस जर दिवाळीला सांगितलं मला आता नेकलेस हवंय, दिवाळीला सांगावं 15 दिवसांनी अगोदर आणि नेकलेस वेळेत नाही यावं. मग पहा सगळीकडे फटाके वाजतात, यांच्या घरी भांडे वाजतात, भांडे रस्त्यानं पण पळतात. एवढा त्या ठिकाणी धिंगाणा करतात. म्हणजे स्त्री हट्ट आहे. आता या ठिकाणी भगवान शंकर आहेत, ब्रह्मदेव आहेत, भगवान विष्णू आहेत, परंतु यांचंही त्या स्त्री हट्टापुढे काही चाललं नाही. चला म्हणले तिघांनी एक विचार केला. चला म्हणे आता पत्नी ऐकत नाही, सत्व हरण करण्यासाठी जायचंय. ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या ठिकाणी सती अनुसया मातेच्या आश्रमात आले. आश्रमात आल्याबरोबर ओम भवती भिक्षाम देहि माते. मध्यान्ह काळ होता, दुपारची वेळ होती, आता भोजनाचीच वेळ झालेली आहे. त्यावेळेस या म्हणून त्या ठिकाणी आमंत्रण दिलंय. बसलेत, आता आसनावर बसलेत. म्हणे आता भोजनच करा. हो म्हणे आम्ही भोजनाच्याच इच्छेने आणि भोजनाच्याच वेळेमध्ये या ठिकाणी आलोय. मग काय हवंय तुम्हाला? आम्हाला इच्छा भोजन हवंय. इच्छा भोजन काय तुमची इच्छा आहे? काय इच्छा आहे म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सांगतायत, हे माते आम्हाला तू तिघांनाही विवस्त्र होऊन भोजन वाढ, विवस्त्र होऊन भोजन वाढ आणि आम्हाला तृप्त कर. असं म्हटल्याबरोबर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी अनुसया मातेने थोडासा विचार केला आणि त्या ठिकाणी डोळे मिटून पाहितलं आपल्या पतीचं म्हणजे अत्रि ऋषींचं स्मरण केलंय. स्मरण केल्याबरोबर त्या ठिकाणी पाहितलंय हे जे 3 कोण आलेले आहेत, 3 हे त्रिदेव आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आपलं सत्व हरण करण्यासाठी आले. असं पाहितल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या पतीच्या चरणाचं तीर्थ कमंडलूमध्ये ठेवलं होतं. कमंडलूतलं तीर्थ घेतलं, अभिमंत्रित केलं आणि तिन्ही देवाच्या अंगावर टाकलं. जसं अंगावर टाकलं त्या ठिकाणी तिन्ही देव छोटे छोटे सुंदर असे बालक झाले. अनुसयेचे सत्व आगळे तिन्ही देव झाले बाळे. त्रयमूर्ती अवतार मनोहर, त्रयमूर्ती अवतार मनोहर. दीनोद्धारक त्रिभुवन गाजे, दत्त दिगंबर दैवत माझे. दत्त दिगंबर दैवत भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेव दुर्वासा झाले आहेत, ब्रह्मदेव चंद्र झाले आहेत, दुर्वासा शंकर झाले आहेत आणि प्रत्यक्ष दत्त हे भगवान विष्णू झाले आहेत आणि अवतीर्ण झाले आहेत. महाराज ज्यावेळेस हे स्नेह पाहितलंय, खूप छोटे छोटे गोंडस असे बाळ झाले होते. ज्यावेळेस अनुसया मातेने पाहितले ना, अगदी त्या ठिकाणी पाना फुटला आणि त्या
बाळांना तिघांना स्तनपान करते अनुसया माता. काय भाग्य महाराज, काय पातिव्रतेचं ताकद आहे, काय सामर्थ्य आहे. त्रिभुवनाचे मालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा अनुसया मातेला स्तनपान करत आहेत. यशोदेची त्या ठिकाणी आठवण येते नाही का. यशोदेची कारणाला भगवान परमात्म्याला आठवण येते. म्हणजे हे सामर्थ्य फक्त पतिव्रतेच आहे, पतिव्रता. म्हणून असा या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आज जन्म झाला. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी भगवान तिन्ही देव प्रसन्न झाले. आता काय करावं, इकडे मात्र नारदजी फिरत असताना त्रिभुवनात फिरतायत आणि परत त्या ठिकाणी पार्वती आई साहेबाकडे, लक्ष्मीकडे आणि ब्रह्मिणीकडे गेलेत आणि तिघींना जाऊन सांगतात म्हणे, अहो कसं काय झालं, कसा चालू आहे कार्यक्रम, कुठं सारडगावमध्ये बरी व्यवस्था आहे ना, बरं चाललंय ना. हो म्हणे बरं चाललंय. आता पण तुमचे पती तुमच्या कामाचे राहिले नाहीत, त्यांना आता एक एक पाळणे आणा. काय आणा, आता पाळणे तुम्ही सोबत ठेवा. का म्हणे काय झालं, तुमचे पती आता छोटे छोटे बाळ झालेत म्हणे. धावतच गेल्या आश्रमामध्ये जसं गेल्या का त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी अनुसया मातेच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी तिन्ही बालक खेळत होते. नेमके झोपले होते, पाळण्यात टाकले होते. पाळण्यात टाकले असताना तिघी गेल्या आणि तिघी त्या ठिकाणी म्हणतायत आमचे पती इथं आले होते. हो कोण, मी ब्रह्मिणी आहे. ब्रह्मदेव आले होते, भगवान शंकर आले होते, भगवान विष्णू आले होते. मग कुठे गेले म्हणे, तुमचे पती पाळण्यात झोपलेत म्हणे, आपापली ओळखा आणि घेऊन जा. जसे त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आता पार्वती पुढे सरसवली बघते आणि सेम सारखे दिसतात तिघं, पण आता कोणाला उचलावं. जर अचानक आपण एखाद्याला हात लावा, नेमके निघावे ब्रह्मदेव, काय करावं, पातिव्रत्य भंग होईल. आता मात्र चिंता पडली. लक्ष्मी पुढे सरसवली, नाही म्हणे माझे पती मला माहिती आहे, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनस. नाही माझे पती मला ओळखता येतात. जशी पुढे सरकावली सेम सारखे दिसत आहेत. आता हात लावणार इतक्यामध्ये परत विचार करते, भगवान शंकर असले तर काय करू. तिन्ही देव्यांचं त्या ठिकाणी सत्वहरण झालं आणि त्यावेळेस मात्र तिन्ही देव्या अनुसया मातेला शरण गेल्या. माते तू मात्र या ठिकाणी आमचं आता तूच आम्हाला या संकटातून वाचवू शकतेस, आमचे पती आम्हाला परत दे. तिन्ही देव प्रसन्न झाले, परत त्या ठिकाणी मूळ स्वरूपामध्ये आले आणि मूळ स्वरूपामध्ये येऊन त्या ठिकाणी जसे त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता निघून जातात ना तिन्ही देव, त्यावेळेस मात्र अनुसया मातेचं मातृत्व जागं झालं. मातृत्व जागं झाल्याबरोबर त्या ठिकाणी विनंती करते अनुसया माता. अनुसया माता म्हणते, हे देवा, हे प्रभू, तुम्ही माझ्यापासून दूर जाताय ना, पण मला आता तुम्ही मातृत्वाची चाहूल दिली आहे. काय मातृत्वाची चाहूल दिली आहे. मग आता तुम्ही जर मातृत्वाची मला चाहूल दिली आहे ना, मग आता मला असं वाटतंय तुम्ही माझ्या घरी पुत्ररूपाने यावेत, पुत्ररूपाने यावेत. म्हणून असं ज्यावेळेस सांगतायत त्यावेळेस मात्र भगवान परमात्मा तिन्ही देवांनी आशीर्वाद दिले, माते आम्हाला पण मातृत्वाची चाहूल लागली. आम्हीही तुझ्या पोटी तिन्ही एकाच रूपाने अवतार धारण करू आणि भगवान परमात्मा आता मात्र त्या अनुसया मातेच्या पोटी उदरामध्ये प्रगट झाले. आणि आजचा दिवस आहे पौर्णिमेचा. आज या ठिकाणी आज पाचचा वेळ आहे बरं का भगवान दत्तात्रयाचा जन्माचा. किती 5च्या सुमारास त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय जन्माला आलेले आहेत. मग त्या ठिकाणी अनुसया माता मात्र त्या ठिकाणी प्रसूत झाल्यात. आजचा तो दिवस आहे. सुंदर त्या ठिकाणी पद्धतीने या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी दीनदुबळ्यांना पीडितांना तारण्यासाठी भगवान परमात्म्याने घेतलेला अवतार आहे. या ठिकाणी भगवान दत्तात्रय आजही या भ्रमणामध्ये या ब्रह्मांडामध्ये विचरण करतात. एवढंच नव्हे, रात्रीच्या वेळेला विश्रांतीसाठी हे गिरनार पर्वतावर जातात. सकाळी स्नानासाठी गाणगापूरला येतात. दुपारची भिक्षा गाणगापुरामध्ये मागतात आणि पुन्हा त्यानंतर कोल्हापूरला जातात आणि सायंकाळी परत गिरनार पर्वतावर जातात. असं भ्रमण मात्र नित्य त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं चालूच आहे. श्रीपाद स्वामींच्या स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रयच अवतीर्ण झाले. नरसिंह स्वामी सरस्वती महाराजांच्याही रूपामध्ये भगवान दत्तात्रयांनीच अवतार धारण केला. श्री स्वामी समर्थांच्या रूपाने भगवान दत्तात्रयांचाच अवतार आहे. विठ्ठला विठ्ठला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुंदर पद्धतीने भगवान परमात्म्याचा जन्म झाला. आता आपण आपल्या काल्याकडे वळू. विठ्ठला विठ्ठला
या तिकुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचोनी आणून. आता काय झालं, वेळ कमी आणि धावा जास्त काढायच्यात म्हणून एवढी धावपळ चालली आहे नाही का. हा झालं आता आपला वेळ. धावते वेगामध्ये आपण अभंगाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करूयात. किती व शिकवाल मज वेळो वेळा मितया गोवळा रतलिये अष्टभोग भोगणे माती नाही चाड. या ठिकाणी या गोपिकेची भावना सांगितली आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा वृंदावन सोडलंय आणि वृंदावन सोडून ज्यावेळेस मथुरेकडे निघाले त्यावेळेस मात्र गोपिकांची अवस्था आहे. गोपिका त्या ठिकाणी बेभान झालेल्या आहेत. बेभान झालेल्या गोपिका त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पाहून झुरत आहेत. भगवान परमात्म्याचे एक एक लीला पाहून त्या ठिकाणी झुरायला लागल्या होत्या. काय करतात काय खातात त्याचा काही त्यांना ठाव नाही. कोणाचे केस विचकटलेले आहेत, कोण काय करतंय, अंग मलिन झालंय, कित्येक दिवस झालं आंघोळ्या केलेल्या नाहीत. असं ते काय करतात आणि आपण कुठल्या अवस्थेमध्ये आहोत काही त्यांना भान नाही. मै भुली घर जने भाट, या सगळं काही भुलून गेलेत त्या गोपिका. काय करावं याचं काही भान राहिलं नाही. आता मात्र त्या गोपिका सर्वजण त्या ठिकाणी कृष्णमय झाल्या होत्या आणि अशा अवस्थेमध्ये उद्धवजी त्या ठिकाणी आले होते. कान्हा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आठवण करतात. सर्व गोकुळात मधली सगळी लीला कान्हा त्या ठिकाणी मथुरेमध्ये राहताना त्या ठिकाणी आठवण करतात. आणि कान्हा भगवान परमात्मा ही रडायला लागले होते. जसे भगवान परमात्मा रडतायत ना, भगवान परमात्मा रडत असताना उद्धवाने पाहितलं, हे प्रभू तुम्ही पण रडता. हो म्हणे, गोकुळातल्या मला आठवणी येतात, त्या गोपिकांच्या लीला केलेल्या, त्या गोपाळ पेंद्या वाकड्या सुदाम्या सर्वांच्या मला आठवणी येतात. मग त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, उद्धवा खरंच माझ्या गोपिका खूप भोळ्या आहेत रे, मग त्यांना ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी जाशील का तू. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी उद्धवजी म्हणतो, हो म्हणे जातो मी जातो. कारण की आता उद्धवाला पण अहंकार झाला होता ज्ञानाचा उद्धवाचा अहंकार घालवण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं होतं. 2 दिवसासाठी जाणारा हा उद्धव आता मात्र त्या ठिकाणी 6 महिन्यापर्यंत राहिला. का तर त्या ठिकाणी गेल्याबरोबर केस विचकटलेत, अकराळ विकराळ त्या ठिकाणी पडलेत गोपिका. त्यावेळेस या उद्धवाच्या मनामध्ये असा एक संकेत होता, आता मी उंच सिंहासनावरती बसेल, सर्व गोपगोपिका माझ्या समोर बसतील आणि मी त्यांना ब्रह्मज्ञान सांगेन. हा श्रीकृष्ण कोण आहे, अखिल गुणनिधान भगवान परमात्मा आहे. कर्तुम अकर्तुम शक्तीचा अधिपती आहे तो भगवान परमात्मा. करता करविता तोच आहे नाही का. आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक हरी एक, असा तो भगवान परमात्मा आहे. अशा परमात्म्याचं मी यथार्थ ज्ञान सहज त्यांना देऊन टाकील असे एक मनामध्ये त्यांनी चित्रकिरण केलं होतं. कारण की बुद्धीमध्ये माणूस क्षणोक्षणाला चित्र बदलत राहतो, कल्पना करत राहतो माणूस. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालती रंग, दरू जाता संगत होतो हे बाधक. अशा पद्धतीने ज्ञानोबराय जसं सांगतात ना, तसं त्या ठिकाणी मनामध्ये चित्र रंगवलंय. आता गोपिका त्या ठिकाणी असतील, सुंदर अशा बसतील, मी त्यांना ज्ञानाचा उपदेश करील आणि त्यावेळेस मात्र मला खूप मानतील त्या, असं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये. जसं त्या ठिकाणी आता वृंदावनामध्ये आल्यात, वृंदावनामध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी एका गोपिकेचा भाव पाहतायत. काय गोपिकेचा भाव वर्णन केलाय, हो काळा आहे म्हणे, काळा रंग कधीच माझ्या जीवनात नको आहे. का तर काळा रंग हा धोका देतो, हा काळा रंग धोका देतो. एवढं प्रेम केलं आणि अचानक निघून गेला, काळा रंग माझ्या जीवनात नको. दुसरी गोपिका वेगवेगळा भाव सांगते, हा भक्तिभाव, या भक्तिभावापुढे ज्ञान फिकं पडलं महाराज. भक्तीची पराकाष्ठा पार पाडलेली ही अवस्था आहे. एक गोपी तर त्या ठिकाणी का वटवृक्षाखाली बसलेली होती, वटवृक्षाखाली बसलेली आहे आणि वटवृक्षाखाली बसलेली असताना त्याच झाडावरती घरटं होतं कावळ्याचं. कावळीला डोहाळे लागले, म्हणे मला नर मांस खायचंय. कावळा वणवण फिरला पण त्याला कुठं नर मांस सापडलं नाही. खाली डोकावून पाहतो तर त्या ठिकाणी गोपी बसलेली होती बेभान अवस्थेमध्ये. कृष्णमय झालेली आहे गोपिका ती, आणि कृष्णमय झालेली गोपिका त्या ठिकाणी म्हणते, हो आता कावळा खाली आला होता, हाताची लचके तोडत होता, त्या कावळीला खायला देत होता. कावळीन तृप्त झाली, आता कावळा स्वतःचं पोट भरण्यासाठी खाली उतरलाय आणि त्या ठिकाणी हाताचे लोचके तोडतोय. हाताचे लोचके तोडत असताना त्या ठिकाणी ती गोपिकेचा स्वतः भाव त्या ठिकाणी प्रगट करते आणि ती त्या ठिकाणी म्हणते, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मास, दो नैना मत खाना प्रभू मिलन की आस. हे कावळ्या, बघ सगळं माझं अंगाचं मांस तोडून खा रे, बघ माझ्या सगळं अंगाचं मांस तोडून खा, पण 2 नेत्र मात्र खाऊ नकोस, मला तहान लागलेली आहे. भगवान परमात्म्याला पाहण्याची तहान आहे. आपल्याला अनादिकालापासून भगवत भक्तीची तहान लागलेली, भगवत भक्तीची भूक लागलेली आहे. एकदा भगवान परमात्म्याची भेट झाली आणि शुद्धा ही एकदाची काय शांत झाली ना, मग मात्र तृप्त झालो.
आता मात्र पुढं काही करणे नाहीये. चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही. आता मात्र कुठलं शिल्लक राहणार नाही. अगदी या अवस्थेला पोहोचलेल्या गोपिका आहेत, बेभान झालेल्या गोपिका आहेत. आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी एका गोपिकेकडे त्या ठिकाणी उद्धवजी गेले आणि उद्धवजी त्या ठिकाणी म्हणतात, अहो या कशा विस्कळलेल्या बसलेल्यात, यांच्या जात यांच्या कुळ काहीतरी यांचं पाहिजे का नाही. त्यावेळेस एका गोपीकडे गेलेत. म्हणे तुम्ही कोणत्या जातीच्या. परमार्थामध्ये कशाची जात आली. तू कमन नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य, ज्याचे मुखी नाम तोच नाही जाती सवे चाडे, ज्याचे मुखी नाम तोच धन्य, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. तू कमन नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तुझी धन्य, ज्याचे मुखी नाम कमन नाही जाती सवे चाडे, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, तोची धन्य, तोची. हो कोणत्या जातीच्या आहात तुम्ही, कोणत्या कुळाच्या आहात, कोणत्या कुळाच्या तुम्ही, कोणत्या जातीचे आहात. त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ती गोपिका उत्तर देते अभंगाचं प्रथम चरण. याती कुळ याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंगावाचो आणूने, श्रीरंगावाचो आणूने, किती वो गवाल मज वेळो, किती वो गवाल मज वेळो वेळा. म्हणे कोणत्या जातीचे आहेत तुम्ही, कोणत्या कुळातल्या. त्यावेळेस मात्र ती गोपी म्हणते, या ती कुळ माझे गेले हरपून. आता ती विसरून गेले. हरपून जाणं म्हणजे मोबाईल होता माझ्या खिशामध्ये आणि हरवला. अगदी या पद्धतीने स्वतःची जात स्वतःचं कुळ ती हरवून बसली गोपिका. बेभान अवस्थेमध्ये आहे. अंगावरची वस्त्र मळकट झाली आहेत, चेहऱ्यावरती मलिनता आली आहे, काळा डक्क चेहरा पडलेला आहे. म्हणजे की आपण जर एखाद्या वेळेस घाटावर पाहितलं आळंदीमध्ये, काही माणसं पहा असे केस विचकटले असतात, त्याच्या जटा झालेल्या असतात, आणि अगदी त्या पद्धतीने त्या गोपिकांची अवस्था बेभान झालेली आहे. त्या परम भक्तीला प्रदान झालेल्या आहेत. कशी भक्ती करतायत. सवय पुंसा परो धर्मो येतो भक्तीर दोक्षजे, अहेतुके प्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धते. अहेतुके आणि प्रतिहता भक्ती करतात. अहेतुकी नाम, ज्या भक्तीमध्ये हेतू नाही अशी ती भक्ती करतात. आणि आपल्या भक्तीमध्ये पदोपदी हेतूच असतो. सहज जरी भगवान दत्तात्रयाजवळ आलात, हात जोडले तरी त्या ठिकाणी देवा मला सुखात ठेव, एवढी पण ही वाढवे संताना गही भावे धन धाना, गही भावे धन धाना, गही भावे धन धाना, गही भावे धन धाना, गही भावे धन वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. घरामध्ये धनधान्य असावं. देवा मला सुखात ठेव. प्रपंचासाठीच आपली मागणी आहे. मागणी प्रपंचासाठीच आहे. आपण कधी म्हणत नाही देवा मला तू प्राप्त कधी होशील, मला तुझं दिव्य दर्शन पाहायचंय. जसं अर्जुनाला दाखवलंस ना दिव्य दृष्टी देऊन, तसं मला तुझं दर्शन पाहायचंय. अशी कधीतरी आपण अभिलाषा केली का. किंवा एखादे मोठे महात्मे आलेत आपल्या गावामध्ये आणि त्यांना कधीतरी आपण असं विचारलंय का, मला सांगा ना भगवंताची कृपा माझ्यावरती केव्हा होईल. पुसावेसे हेची वाटी जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल माझी, तो भगवान परमात्मा लाज राखेल मला, माझ्यावरती तो कृपा करेल का. असं कधीतरी विचारो महाराज. आपण कधीतरी भगवान परमात्म्याला दर्शनाला गेल्याच्या नंतर असं आपण म्हटलं पाहिजे, देव मला तुझं दिव्य दर्शन पाहायचंय, मला तुझं स्वरूप पाहायचंय, जे अर्जुनाला दाखवलंयस ना तेच मला पाहण्याची इच्छा आहे. असं कधीतरी कोणीतरी त्या ठिकाणी अभिलाषा करून गेलंय. नाही गेलो महाराज आतापर्यंत. पण त्या गोपिका ह्याच स्वरूपाला भुललेल्या होत्या. त्यांनी त्या ठिकाणी दिव्य दर्शन भगवान परमात्म्याचं पाहितलं होतं. भक्तीमध्ये वेड्या होत्या
ज्ञान देण्यासाठी गेलेला हा उद्धव त्या ठिकाणी 6 महिने राहून ज्ञान श्रवण केलंय. बघा त्या ठिकाणी ती गोपी म्हणते, या तिकुळ माझे गेले हरपुणे, श्रीरंगा वाचोने आणूनेने. आता श्रीरंगा वाचून मला दुसरं काही एक दिसत नाही. माझं जात कोणती, माझं कुळ कोणतं आहे, मी कोणत्या कुळामध्ये जन्माला आले, हे काही एक मला माहिती नाही. शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा रतली. हे किती हो शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा रतली. समय सुचकता विठ्ठला विठ्ठला. हा किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तर या गोवळा रतली. हो म्हणे काय आवडतं तुम्हाला, आवडीनवडी परत विचारायला लागले. म्हणजे गोपिकेचा मनाचा ठाव घेतात त्या ठिकाणी उद्धवजी. किती ठाव घेत आहेत हो सांगा, नेमकी तुमची आवड काय आहे. आता काहीतरी बोलल्याशिवाय त्या ठिकाणी मार्ग तरी कसा निघेल, त्यांच्या भावना तरी कशा कळणार आहेत. समजा तुमच्या नवीन गावामध्ये आलोय, भजन्यांना बोलतोय मी, अहो कसे आहात तुम्ही, बरे आहात का, तुमच्या गावामध्ये पीक पाणी बरं आहे का. असं माणूस काय करतो, पाहुणा भेटल्याच्या नंतर काहीतरी म्हणतो म्हणजे बोलण्यासाठी वाट, बोला की वाट पाडतो, पाहतो नाही पाडतो. वाट पडल्याच्या नंतर पुढचा मार्ग सोपा होतो, असं बरोबर आहे. नवीन पाहुणा आला, कधी बघितलं नाही काही नाही, हो फलण्याची पाहुणेत, इथला इवाई आहे किंवा मी होणार आहे, जवळ बसलेत आणि जवळ बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी एकमेकाला बोलायला लागलेत. मग बोलताना मात्र काय एकमेकाचं तोंडच पाहतात थोडं वेळ. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी बोलण्यासाठी काहीतरी आपल्याला करायचंय, मग त्यावेळेस मग महाराज हो सांगा ना, तुमच्या गावाकडं पाऊस पाणी कसं आहे, बरं पडलं का, तुमच्या गावाकडं पीक पाणी कसं आहे, इथून सुरुवात असते. मग पुन्हा फलाण्याची इकडे दिली, फलाण्याची इथलं इथं आली, असं झालं तसं झालं, अमुक झालं तमुक झालं, हे प्रपंचातलं बरोबर आहे. मग हाच व्यवहार या ठिकाणी उद्धवजींनी वापरला. सुरुवातीला जात विचारली, स्वरूप पाहितलं अगोदर, मळकट वस्त्र झाले त्या गोपिका आहेत म्हणे, यांना ब्रह्मज्ञान सांगायचंय, यांच्यापासून त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे, कसं सांगावं, काहीतरी त्या ठिकाणी वाट पाडावी. वाट पाडण्यासाठी त्या ठिकाणी जवळ बसलेत आणि पुन्हा विचारतायत, तुमचं कुळ कोणतं आहे, तुमचं गोत कोणतं आहे. मग त्या ठिकाणी श्रीरंगा वाचोनी आणूनेने. आता मला भगवान परमात्म्याशिवाय दुसरं काही एक दिसत नाही, आता एकमेव तो भगवान परमात्मा दिसतो. भगवान भोग भोगिता माते नाही ताण, अष्टभोग भोगिता माते नाही ताण.